हॅलो हाय गाईज. सो आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स रस्सा विथ फिश फ्राय. सो त्यासाठी आपण घेणार आहोत कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, बटाटे, करी, शेवगाची शेंगा. हे सगळं कालवणाला लागणार आहे आपल्याला. तो त्यासाठी आपल्याला आपण पहिले तेल घेणार आहोत. तेलामध्ये आपण मस्तपैकी कांदा टाकायचा आहे. कांदा टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता सोडणार आहोत. कढीपत्ता आणि कांदा टाकल्यावर मस्तपैकी एकदम छान ब्राऊन होऊन द्यायचं आहे. त्याला ब्राऊन झालं की त्याच्यामध्ये आपण मालवणी मसाला टाकायचा आहे. आपला घरगुती मसाला जो आहे तो. तेलात मसाला टाकण्याचं कारण हे त्याला चांगलं तरी येते. चांगली तरी येण्यासाठी आपण तेलामध्ये लाल मसाला टाकायचं. प्लस त्याच्यामध्ये आपण आपलं वाटण जे आहे खोबऱ्याचं ते टाकायचं. मस्तपैकी स्टर करून घ्यायचं छानपैकी, म्हणजे एकजीव करून घ्यायचं त्याच्यासाठी. नंतर आपण त्यामध्ये मीठ टाकायचं. हे जाडं मीठ टाकत आहोत. प्लस त्याबरोबर आपण हळद टाकणार आहोत. हळद टाकून झाली एकदा छानपैकी परत अजून एकदा स्टर करणार आहोत. स्टर करून झाले की मग आपण थोडंसं पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये. पाणी का ॲड करायचं आहे की आपला मसाला जळू नये म्हणून. पाणी ॲड करून झालं की आपले प्रॉन्स त्याच्यामध्ये थोडे थोडे करून सोडायचे. प्रॉन्स ॲड करून झाले की मग आपण त्याच्यामध्ये आपले हे जे बटाटे आहेत बटाटे सोडायचेत. प्लस आपण जे करी घेतलेली आहे करी त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. गॅस स्लोच ठेवायचा अगोदर. आणि नंतर जे शेवगाचे शेंगा जे आपण घेतलेले आहेत ते पण ॲड करून घ्यायचे. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची आहे. आणि आपण बघूया आपण मच्छी फ्रायसाठी काय काय आणलेलं आहे. हे बांगडा तर मला माहिती आहे. हे मम्मीला मी विचारते बांगड्याबरोबर हे काय आणलंय. ती मला बोलते ढोमी मच्छी. सर ढोमी ही माझी मम्मी थोडं माऊलगावमधून राहून आलेली आहे. ती मला एक एक वेगळ्या पदार्थाची मच्छी आणून देते खायला. मी पण खाते, असं काय नाही, टेस्टी लागतं सगळं. सो ढोमी मच्छी आणि ही बांगडा फ्राय आम्ही फ्राय करत आहोत. त्यासाठी आम्ही मालवणी मसाला, हळद, मीठ आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. ह्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यांना. हे मसाला एकत्र मिक्स केल्यानंतर एक एक मच्छी त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये म्हणजे व्यवस्थित आलटून पलटून मच्छीला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे. मसाला लावून घेतल्यावरती एक एक करून आपण पॅनवरती मस्तपैकी फ्राय करायची. त्याला हे मच्छी एक जागी आपली फ्राय होते, दुसऱ्या जागी आपलं कालवण पण होत आहे. असं कालवणाला एकदा बघूया काय होतंय ते. ओहो, मातीचा हंड तर बघा. वाव, मस्त उकळी आलेली आहे. आणि हे आपलं जेवण झालेलं आहे रेडी. मच्छी पण फ्राय झालेली आहे. सो आता मी माझं ताट जे आहे ते रेडी करणार आहे आणि मी तुम्हाला माझं ताट दाखवते आता. ताटामध्ये मी एक घेतलेली आहे चपाती, प्लस मच्छी फ्राय केलेल्या, त्याच्यामध्ये भात फ्राय केलेला तो आहे फ्राईड राईस. आणि ही मच्छी आहे ढोमी, फर्स्ट टाईम खाणार आहे मी आज. प्लस घेतलेले आहे प्रॉन्स, हे ग्रेव्ही सुक्क. तुम्ही पण या जेवायला. सबस्क्राईब करा माझ्या चॅनल.